शकते उदाहरणांवरून. मी पुढच्या प्रश्नाकडे येईल. संपदा, तुझ्यासाठीच आहे, कारण तो तुझा अभ्यासाचा विषय, की प्राचीन महाराष्ट्र आणि गाथा सप्तशती याचा एकमेकांशी संबंध कसा आहे, आणि याला अनुसरूनच पुढचा प्रश्न, की प्राचीन महाराष्ट्राचा अभ्यास करताना गाथा सप्तशती मधून कोणते संदर्भ आढळतात? आता गाथा सप्तशतीचं जर का नाव घेतलं तर जे महाराष्ट्राचे जे इतिहास अभ्यासक आहेत अंकुर सारखे, तर त्यांना फार आनंद होतो, कारण गाथा सप्तशती हा सगळ्यांच्या म्हणजे सगळ्या इतिहास अभ्यासकांच्या फार जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण तो एक ग्रंथ असा आहे की ज्याच्यामधनं सातवाहनांच्या काळाविषयी आपल्याला माहिती मिळते, म्हणजे अगदी थेट माहिती मिळते असं मी नाही म्हणणार. गाथा सप्तशतीमध्ये मुळात, आता मी त्याच्या म्हणजे गाथा सप्तशती ह्या नावाबद्दल आधी सांगते की गाथाचा अर्थ काय असतो, तर गोष्टी किंवा काही कथा सांगितलेल्या असतात किंवा जे गायलं गेलेलं आहे. गीयते इति गाथा अशी संस्कृतमध्ये त्याची व्युत्पत्ती केली जाते. जी गायली जाते ती गाथा, म्हणजे गायली जाते म्हणजे जी सांगितली जाते किंवा जी प्रस्तुत केली जाते ती गाथा. आणि सप्तशती म्हणजे 700. सो गाथा सप्तशती म्हणजे 700 गाथा. ह्याचंच महाराष्ट्री प्राकृतमध्ये नाव झालं गाहा सत्तसई. म्हणजे गाथा हा जो शब्द आहे त्याचं प्राकृतमध्ये थचा ह झाला, त्या गाहा म्हणजेच गाथा, आणि सप्तशतीचं झालं सत्तसई. त्याच्यामुळे गाहा सत्तसई आणि गाथा सप्तशती ही दोन्ही एकाच पुस्तकाची, एकाच ग्रंथाची नावं आहेत. फक्त एक संस्कृतमध्ये आहे आणि एक प्राकृतातलं आहे. मी थोडंसं इंटरप्ट करते. अगदी 2 दिवसांपूर्वीच मी भूगसहस्त्रबुद्धेंचं महाराष्ट्र संस्कृती हे पुस्तक चालत होते, आणि त्यात प्रत्येक ठिकाणी सत्तसई हा उल्लेख आहे. त्यामुळे हा प्रश्न मला विचारायचाच होता की सत्तसईचं रूपांतर हे सप्तशतीत झालंय की हे उलट आहे, नक्की कसं? उलट आहे. त्याचं कारण असं आहे की प्राकृतमध्ये श हे अक्षरच नाही. श ला स ने रिप्लेस केलं जातं. स जिथे जिथे श आहे त्या सगळ्या ठिकाणी स येतो, आणि त्याच्यामुळे सप्तशती मधला जो श आहे तिथे स आला. आणि आता बाकीचे अर्थात मी तेवढ्या व्याकरणात डिटेलमध्ये शिरत नाही, पण ते त्याचं रूपांतरण तसं झालेलं आहे की गाहा सप्तसई म्हणजेच गाथा सप्तशती असं ते रूपांतर झालेलं. सो हा एक ग्रंथ. मग आता ह्या ग्रंथाला इतकं महत्व का आलं, किंवा रादर आम्ही गाथा प्राचीन महाराष्ट्राची या पुस्तकामध्ये हा विषय निवडायचं काय कारण, ह्याचं जर का बघायला गेलं तर गाथा सप्तशती हा जो ग्रंथ आहे, म्हणजे या ज्या 700 गाथा आहेत त्या हाल सातवाहनाने संकलित केल्या. म्हणजे सातवाहनांच्या वंशातला जो हाल राजा होता त्याने ह्या 700 गाथा संकलित केल्या. मग आता संकलित केल्या असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्या ग्रंथाचं कर्तृत्व कुठल्याही एका व्यक्तीकडे नाहीये. तो एक संकलित ग्रंथ आहे. म्हणजे हा ग्रंथ याने लिहिला असं आपण डेफिनेटली म्हणू शकत नाही, कारण त्या 700 गाथा ज्या आहेत ती कुठलीच गाथा एक आधीच्या गाथेशी रिलेटेड नाही, संबंधित नाही. त्याच्यामुळे एक तर ह्या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की आपण कुठलंही पान काढून कुठलीही गाथा जरी वाचली 700 पैकी तरी सुद्धा आपल्याला ते रिलेट होऊ शकते, किंवा आपल्याला त्याची एक पार्श्वभूमी माहिती असण्याची गरज नाहीये. प्रत्येक गाथा वेगवेगळ्या विषयावर आहे, प्रत्येक गाथा वेगवेगळं काहीतरी सांगते. त्याच्यामुळे हे जे संकलन आहे ते खऱ्या अर्थाने असंच झालेलं आहे की वेगवेगळ्या लेखकांनी ती लिहिली असतील. कदाचित असंही म्हणतात की हालराजाने स्वतःने सुद्धा त्याच्यामध्ये काही ऍडिशन्स केलेले आहेत गाथांच्या, पण कोणी कुठली लिहिली ह्याची माहिती आपल्याला मिळालेली नाही, कारण ती कुठेच नोंदणी त्याची केलेली नाही. त्याच्यामुळे ह्या ज्या 700 गाथा आहेत त्या हालराजाने संकलित केल्या. बरं, हालराजा जो होता त्याच्या आधी सातवाहन कुळात अनेक राजे होऊन गेले. म्हणजे हाल हा काही पहिलाच सातवाहन राजा नव्हता, तर त्याच्या कुळात आधी बरेच होऊन गेले राजे. पण हालराजाच्या काळामध्ये भाषेला म्हणा किंवा वाङ्मयाला खूप जास्त महत्व मिळालं, खूप जास्त मान मिळालं सातवाहनाच्या काळात. त्याला कविवत्सल असं म्हटलेलं आहे. म्हणजे रादर गाथा सप्तशती मधली दुसरीच गाथा अशी आहे की 700 गाथांमधून अनेक गाथांमधून 700 गाथा, करोडो गाथांमधून असं ऍक्च्युली म्हटलेलं आहे, कोटी गाथांमधून 700 गाथा संकलित करून हालराजाने आपल्या सगळ्यांना एक अनमोल भेट दिलेली आहे, आणि तो हालराजा कविवत्सल आहे असा गाथेमध्ये त्या उल्लेख आहे हालराजाबद्दलचा. त्याच्यामुळे त्या काळात या ग्रंथाची निर्मिती झाली म्हणू शकतो आपण. म्हणजे संकलित होऊन तो ग्रंथ लोकांसमोर आला, वाङ्मयाला महत्व मिळालं. बरं, हालराजाच्याच काळामध्ये
जो गुणाढ्य होता त्या गुणाढ्याची बृहत कथा प्रसिद्ध झाली, किंवा कातंत्र व्याकरण जे हालराजाला व्याकरण शिकवण्यासाठी तयार करण्यात आलं. तर असे जे महत्वाचे काही ग्रंथ आहेत त्यांची निर्मिती किंवा त्याला जी एक ओळख मिळाली ती हाल सातवाहनाच्या काळामध्येच मिळाली. मग जेव्हा आपण प्राचीन महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल बोलतो तेव्हा सातवाहन हा जो राजवंश होता त्याला अत्यंत महत्व होतं, किंवा त्याचं महाराष्ट्राच्या इतिहासातलं एक खूप मोठं योगदान आहे. आता कुठलीही राजवट असेल किंवा कुठल्याही राजाची कारकीर्द ही कायम त्यांनी केलेल्या राजकीय पराक्रमांवरून किंवा त्यांनी त्यांचं जे काही राजकारण असेल, समाजकारण असेल, फक्त इतक्यापुरतीच मर्यादित नसू शकते कुठल्याही राजाची कारकीर्द. तर त्याला सांस्कृतिक आयाम सुद्धा असतात, किंवा एक भाषेच्या दृष्टीने वाङ्मयीन, साहित्यिक असे वेगवेगळे पैलू त्याला असतात की ज्यावरून त्या राजाचं कर्तृत्व सिद्ध होऊ शकतं. केवळ युद्ध करून, लढाया करून ह्याच पुरती त्या राजाची कारकीर्द मर्यादित नसू शकते. तर हाल राजाच्या बाबतीत हे झालं की ह्या सगळ्या अंगांनी त्याची प्रशंसा केली गेल्यामुळे किंवा त्याची कारकीर्द, त्याची कामगिरी ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा असल्यामुळे गाथा सप्तशतीला एक वेगळ्या प्रकारचं स्थान निर्माण झालं. कदाचित असे ग्रंथ म्हणजे अगदी गाथांसारखे नाही, पण ह्या तोडीचे ग्रंथ पूर्वी सुद्धा झालेले असतील, पण ते कदाचित आपल्या समोर आले नाहीत किंवा ते प्रकाशात आले नाही जेवढा गाथा सप्तशती आपल्या समोर आले. तर त्याच्यामुळे या ग्रंथाला अनन्यसाधारण महत्व आहे प्राचीन महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने, म्हणून त्याच्याबद्दल लिखाण करायचं ठरलं. बरं, आता ह्या ज्या 700 गाथा आहेत, तुझ्या दुसऱ्या प्रश्नाकडे आता येते की ह्याच्यातनं कुठले कुठले भौगोलिक संदर्भ आपल्याला मिळतात. भौगोलिक असं नाही तर त्या प्राचीन महाराष्ट्राचे संदर्भ मिळतात. तर फक्त साहित्याच्या दृष्टीने गाथा सप्तशतीला महत्व नाहीये, तर त्याच्यामध्ये भौगोलिक संदर्भ वेगवेगळे मिळतात. म्हणजे त्याच्यात विंध्य पर्वताचा उल्लेख आहे, गोदावरीचा उल्लेख आहे, किंवा कळकीची बेट वगैरे असे सगळे उल्लेख आहेत. त्याच्यामुळे साधारण या गाथा, ती पर्टिक्युलर गाथा कुठल्या प्रदेशात लिहिली गेली असावी किंवा त्या गाथांमध्ये जे काही उल्लेख आहेत त्या उल्लेखांवरून त्या भोवतालच्या वातावरणाचा अंदाज येतो. गाथांमध्ये वेगवेगळ्या सण उत्सवांचा, समारंभांचाही उल्लेख आहे. होळीचा उल्लेख आहे, वसंतोत्सवाचा उल्लेख आहे, किंवा अगदी आपले समारंभ म्हटलं तर डोहाळे जेवणाचा उल्लेख आहे. तर हे सगळे सण समारंभ त्या काळात सुद्धा होते आणि कुठेतरी ते तिथूनच आजपर्यंत आपल्याकडे आलेले आहेत. काही समज, गैरसमज हे सगळं त्याच्यामधनं येतं. तत्कालीन पिकं म्हणजे त्या प्रदेशामध्ये कुठली पिकं घेतली जायची, तर तीळ, तांदूळ ह्या सगळ्याचा त्याच्यामध्ये असलेला उल्लेख आपल्याला दिसून येतो. त्यानंतर काही निसर्ग वर्णनं आहेत, म्हणजे जंगलांचं वर्णन आहे किंवा हत्तींचं वर्णन आहे. म्हणजे असे हत्ती होते की ज्यांच्या गंडस्थळामध्ये तो मोती असायचा, किंवा व्याधाचं वर्णन आहे, भिल्लांची वर्णनं आहेत, ज्याच्यावरून आपल्याला त्या वेळेच्या ज्या जाती जमाती होत्या, म्हणजे एक आदिवासी जमाती म्हणा, किंवा हा सगळा प्रकार, किंवा प्राणी कुठले कुठले होते, तर तेव्हा पुष्कळ गाथांमध्ये माकडांचा उल्लेख आहे, हत्तींचा उल्लेख आहे, वाघाचा उल्लेख आहे. तर असे सगळे प्राणी, म्हणजे ह्याच्यावरनं आपल्याला असं लक्षात येतं की आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी असतात त्याच्याच बद्दल आपण लिहू शकतो, कारण त्या ज्या गाथा आहेत त्या सामान्य माणसाने लिहिलेल्या आहेत, त्या कुठल्या साहित्यिकाने किंवा प्रकांड पंडिताने लिहिलेल्या नाहीयेत. त्या अत्यंत लोकल, म्हणजे अतिशय सामान्य भाषेत लिहिलेल्या पण तरी गोडवा असणाऱ्या अशा त्या आहेत. त्याच्यामुळे तुमच्या आजूबाजूला जे काही घडत आहेत आपण रोजनिशी लिहावी तशा काही गाथा आहेत की आज असं झालं, इतकीच ती गाथा सांगते की आज माझा पती घरी आला आणि त्यांनी मला असं म्हटलं, इतकी अशाही सांगणाऱ्या त्या गाथा आहेत. किंवा आमचा मुलगा आमच्याकडे आला, आम्ही त्याला उचलून घेतलं, इतकी साधी. म्हणून मी म्हटलं की रोजनिशी सांगणाऱ्या काही जशा गाथा असतील तशाही काही गाथा आहेत. तर त्यावरून तेव्हाचं समाजजीवन कसं होतं, त्या काळात स्त्रियांचं समाजातलं स्थान कसं होतं, किंवा त्याही काळात वेश्या होत्या, आणि असं सगळं हे सगळे संदर्भ त्याच्यामध्ये आपल्याला सापडतात. सो त्या कारणामुळे गाथा सप्तशतीचा अभ्यास ह्या सगळ्या अंगांनी होणं खूप गरजेचं आहे. खरं बघायला गेलं तर मी हे अंकुरला त्याही वेळी म्हटलं होतं की गाथा सप्तशतीवर एक वेगळं पुस्तक तयार होऊ शकतं. म्हणजे गाथा सप्तशतीला एका लेखामध्ये सीमित करणं ही खरं तर खूप कठीण गोष्ट होती तसं बघायला गेलं तर, कारण 700 गाथा आणि त्याच्यात सुद्धा प्रत्येक गाथेला स्पर्श करून ते काही पानांमध्ये बसवायचं ही खरोखर खूप कठीण गोष्ट होती. पण ते करावं लागलं, कारण
ज्यांना गाथा सप्तशती माहीतच नाहीये किंवा ज्यांना 700 गाथा वाचणं शक्य नाहीये त्यांना त्याचा एक सारांश ह्या लेखातून मिळावा असाच तो एक प्रयत्न होता. त्याच्यामुळे तो विषय तशा अंगाने निवडला आणि त्याचा प्राचीन महाराष्ट्राशी काय संबंध आहे आणि त्याचं किती महत्व होतं हे त्याच्यातनं लिहिलेलं आहे. पण तुमचं पुढचं प्रोजेक्ट ते ठेवायला काही हरकत नाही मला असं वाटतं, कारण हा व्हिडिओ ऐकून सुद्धा लोकांना उत्सुकता वाढेल की नाही आम्हाला आणखी वाचायचंय याबाबत. त्यामुळे तुम्ही प्रोजेक्ट ठरवायला काही हरकत नाही. अंकुरच्या मागे तो त्यांनी ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. इनफॅक्ट आमचा हा विचार आहे की गाथांवर अजून काम करावं. कारण आता मी अजून सांगायला एक मुद्दा असा विसरले की गाथा सप्तशतीच्या बाबतीत असा एक समज होता की हा फक्त शृंगारिक ग्रंथ आहे, म्हणजे शृंगाराची वर्णनं त्याच्यात आहेत, अनेक प्रकारे ती दिसतात, पण ते तेवढ्यापुरतच मर्यादित नाहीये. म्हणजे मला असं वाटतं तत्कालीन लोकांना शृंगार ही गोष्ट आक्षेपार्ह वाटत नसावी, किंवा आज आपण ज्या गोष्टीला अश्लील म्हणतो किंवा ज्या गोष्टी आपण प्रकटपणे बोलत नाही त्या गोष्टी गाथांमध्ये लिहिलेल्या आहेत त्या लोकांनी. तर कदाचित त्या काळात ह्या सगळ्या गोष्टी तितक्या काय म्हणू शकतो आपण त्याला, तेवढ्या सेन्सिटिव्ह नसाव्यात, किंवा लोकांना त्या गोष्टींची चर्चा करत असताना आडपडदा त्यांनी ठेवलाही नव्हता. म्हणजे तेव्हा या गोष्टींचं फार काही त्यांनी असं अवडंबर माजवलेलं नव्हतं. ते अगदी सरळपणे त्यांनी त्याच्यात बरीचशी वर्णनं केलेली आहेत. पण त्याच्यामुळे बऱ्याच लोकांनी समज काय करून घेतला की हा गाथा सप्तशती ग्रंथ फक्त शृंगाराचं वर्णन करणाराच ग्रंथ आहे, स्त्रियांच्या शरीराचं वर्णन करणारा ग्रंथ आहे. तर तो समज एक कुठेतरी दूर करायचा होता की असं त्याच्यामध्ये अजिबात नाहीये. त्याच्यामध्ये मी जसं सांगितलं तसे अनेक संदर्भ आहेतच, आणि त्याबरोबर सुभाषितपर गाथा सुद्धा आहेत. बऱ्याच गाथा तुम्हाला अशा सापडतील की ज्याच्यातनं अगदी 2 ओळीमधनं आपल्याला आयुष्याचं सार सांगितलेलं आहे. अशाही गाथा त्याच्यामध्ये आहेत. सो जास्तीत जास्त वाचकांनी गाथा सप्तशतीकडे वळावं आणि आपल्या महाराष्ट्रात घडलेला एक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये काय काय आहे हे आपल्याला माहिती असावं, हा एक त्याच्यातनं आम्ही प्रयत्न केला. दक्षिणेतल्या संगम लिटरेचरचा उल्लेख सगळीकडे होतो. मग गाथा सप्तशती हे साधर्मीय संगमशी जोडलं जाऊ शकतं का? संगम लिटरेचर दक्षिणेतलं संगम लिटरेचरचं जर का मी नाव ऐकलंय, पण मी त्या ग्रंथाविषयी माझं त्याचं ऍक्च्युली वाचन झालेलं नाही, त्याच्यामुळे मला तसं डायरेक्ट सांगता येणार नाही की गाथा सप्तशतीचा त्याच्याशी संबंध आहे का, किंवा ते त्या स्वरूपाचाच तो ग्रंथ आहे का, हे मला तसं सांगता येणार नाही. कारण संगम बद्दल संगमचं माझं वाचन नाही. हे तमिळ भाषेतलं म्हणजे जुनी तमिळ भाषा ऐकून आहे मी त्याविषयी. मौर्य काळातले उल्लेख पण त्याच्यामध्ये मिळतात. पण माझ्या मते शृंगारिक काव्य तसं ते नाहीये. पण मी संगम साहित्य वाचलेलं नाहीये, ओरिजिनल मध्ये वाचलेलं नाहीये, त्याविषयी थोडंफार वाचन झालं. नमस्कार, आपण सगळ्यांनी आता या मुलाखतीचा पहिला भाग बघितलेला आहे, पण याचे पुढचे भाग सुद्धा लवकरच येणार आहेत. प्राचीन महाराष्ट्राच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनानं आणि महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून संपूर्ण मे महिन्यातल्या प्रत्येक शनिवारी सकाळी ठीक 10 वाजता आपण या मुलाखतीचा पुढचा भाग अपलोड करणार आहोत. प्रत्येक शनिवारी ठीक 10 वाजता बघायला विसरू नका मुलाखतीचा पुढचा भाग. ही मुलाखत कशी झाली हे देखील आम्हाला सांगा, आणि अजून आपल्याला काय ऐकायला आवडेल किंवा अजून कुठल्या प्रकारच्या व्हिडिओज आम्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवू शकतो ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगू शकता. तुम्ही जर आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन देखील क्लिक करा, जेणेकरून आमच्या येणाऱ्या व्हिडिओज या आपल्याला लगेच कळतील. आणि तुम्ही आमचं फेसबुक पेज देखील फॉलो करू शकता किंवा आम्हाला इंस्टाग्राम वरती देखील फॉलो करू शकता. या सगळ्यांच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण